सृष्टी या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण बघूया की आकृती 5.7 मध्ये दिलेला जागतिक पर्जन्य वितरणाचा नकाशा हा काळजीपूर्वक अभ्यास आणि खालील प्रश्नांची उत्तरं द्या. कोणत्या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त आहे आणि भारतीय द्वीपकल्पाच्या मध्यभागामध्ये पाऊस कमी असण्याचं कारण काय आहे? विषुववृत्ताजवळ असून सुद्धा मध्य आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यापेक्षा पूर्व भागामध्ये पाऊस हा कमी असण्याचं कारण काय असेल? युरोप खंडाच्या पश्चिम भागामध्ये होणाऱ्या जास्त पावसाचं प्रमाण हे पूर्वेकडे कशामुळे कमी होत असेल? ऑस्ट्रेलिया खंडामध्ये केवळ पूर्व किनारपट्टीला पावसाचं प्रमाण हे कशामुळे जास्त असेल? पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला एक नकाशा बघूया की वार्षिक सरासरी पर्जन्याचा. नकाशाशी मैत्री करूया आपण आणि आपल्या नकाशामध्ये वार्षिक सरासरी, आपण वार्षिक सरासरी पर्जन्य मिलीमीटर मध्ये कसं आहे बघा. 500 पेक्षा कमी, त्याच्यानंतर 1000 पेक्षा जास्त, असं सगळे आपल्याला रंग दिलेले आहेत. त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याचं हे करायचे, विभाजन करायचे आणि ते भाग तुम्ही लिहायचे. उदाहरण झालं तर आपल्याला आफ्रिका कोणत्या रंगाने केलाय बघा. अगदी गडद निळ्या रंगाने केलाय, म्हणजे 1000 पेक्षा जास्त. अशा रीतीने हे प्रदेश आणि हे किती आहे सरासरी मिलीमीटर मध्ये, तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये नमूद करायचं. पुढे जाऊया. आता आपण बघूया की पाऊस मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात बघा. आता अतिशय आपल्याला अगदी उपयुक्त असं हे आहे बघा. पर्जन्यमापक आहे. कशा पद्धतीचं आहे बघा. मोजपात्र, चबुतरा, बादली, नरसाळ बघा, त्याच्यामध्ये सगळं काही दिलेलं आहे. आता पाऊस मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात, त्यास पर्जन्यमापक असं म्हणतात. आकृती 5.8 मध्ये तुम्ही बघू शकता. आणि पर्जन्यमापकासाठी वापरलेलं जे नरसाळ असतं ते विशिष्ट व्यासाचं असतं आणि या नरसाळ्यावर पडलेल्या पावसाचं पाणी हे पर्जन्यमापकात बसवलेल्या बाटलीमध्ये जमा होतं. बघा कशा रीतीने आहे, सगळं पाणी जमा होतं. त्याच्यानंतर हे जमा झालेलं पाणी मोजपत्राच्या साह्याने, बाजूला काय आहे तुमचं मोजपात्र, मग ते कशाने पाणी मोजलं जातं? ह्या मोजपत्राच्या साह्याने. आणि मग जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये पर्जन्याची दर 3-3 तासांनी नोंद घेतली जाते. किती तासांनी? 3 तासांनी. आणि मग या मोजपत्रावर मिलीमीटरच्या खुणा केलेल्या असतात. आणि मग पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक उघड्या जमिनीवर 30 सेंटीमीटर उंचीचा सपाट चौथरा बांधून त्यावरती ठेवतात. त्यामुळं पावसाचं पाणी कोणतीही बाधा न जमा, म्हणजे मला सांगायचं की बाधा न येता जमा करता आपल्याला येतं. काय? पावसाचं पाणी. आलं लक्षात? परत एकदा सांगते की त्याच्यामुळंच पावसाचं पाणी ही कोणतीही बाधा न येता जमा करता येते. पुढे जाऊया. धुके, दव आणि दहिवट. तर वातावरणातील जे बाष्पाचं सांद्रीभवन होतं किंवा घडीभवन होतं आणि भूपृष्ठालगत होतं, तेव्हा धुक, दव आणि दहिवट आपल्याला पाहायला मिळतं. आणि भूपृष्ठालगतच्या हवेच्या थरांचं तापमान हे कमी होतं. आता तापमान कमी झाल्यावर भूपृष्ठालगतच्या हवेतील बाष्पांचं सांद्रीभवन होतं आणि या क्रियेमध्ये बाष्पांचे सूक्ष्म जलकणामध्ये रूपांतर होऊन हे जलकण वातावरणामध्ये असे तरंगत असतात. आणि या तरंगत्या जलकणांची हवेतील घनता वाढली की धुक तयार होतं. काय होतं? धुक. आणि भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क हा अति थंड वस्तूंशी आला की हवेतल्या बाष्पांचं सांद्रीभवन होतं आणि मग बाष्पांचा सूक्ष्म जलबिंदू रूपांतर होतं. आणि मग असे जलबिंदू थंड वस्तूंच्या पृष्ठभागावर चिकटतात. यालाच काय बोलतात? दव बिंदू. याला काय बोलतात? दव बिंदू. पुढे जाऊया.
आपण काय शिकलो या अंतर्गत पर्जन्यमापन करताना तुम्ही कोणती काळजी घ्याल हे तुम्हाला प्रश्न आहे. अर्थात तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचं. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.